श्रीरामपूर शहरावर आज अक्षरशः दुःखाचे सावट पसरले होते. हाजी बंटी जहागीरदार यांच्या दुर्दैवी आणि धक्कादायक निधनाने केवळ एक व्यक्ती नाही तर शहराने आपला एक जिव्हाळ्याचा माणूस गमावल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आज दुपारी त्यांचे अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. अंत्ययात्रा म्हणजे जणू मानवी जनसागरच उसळला होता. डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर एकच प्रश्न: हे असं का घडलं? मौलाना आझाद चौकात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असता वातावरण अक्षरशः गहिवरून गेले. मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. है तो उसकी जरूर तहकीकात होगी और अगर वो रिस्पेक्ट होता है तो उसको भी अरेस्ट किया जाएगा. मैं इस उम्मीद पर बनाने जा रहा हूं. आप तमाम लोगों की गवाही से या निवेदनात केवळ आरोपी नव्हे तर या घटनेमागील मास्टरमाइंडलाही तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा अंत्यविधी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका समाजाने घेतली होती. ही भूमिका केवळ रोषाची नव्हे तर न्यायासाठीची आर्त हाक होती. पोलीस प्रशासनाने सखोल तपास व कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर समाजाने संयम दाखवत अखेर अंत्यविधीस संमती दिली. त्यानंतर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पण शांततेचा संदेश देत अंत्ययात्रा दफनभूमीकडे रवाना झाली. या दुःखद प्रसंगी हिंदू मुस्लिम सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. हीच हाजी बंटी जहागीरदार यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होती. ते एका समाजापुरते मर्यादित नव्हते, ते सर्वांचे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण श्रीरामपूर हळहळले. हाजी बंटी जहागीरदार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आज शहर शांत आहे, पण त्या शांततेतही एक वेदनादायक हुंदका दडलेला आहे. श्रीरामपूरचा एक आपला माणूस आज कायमचा निघून गेला.